IIB करिअर इन्स्टिट्यूट आणि डिलक्स फर्निचरच्या सौजन्याने आज आपण कंधार शहरामध्ये आलो आहोत। पुढील 5 वर्ष आमदार कोणाला करायचं आहे हे आपण जनतेमध्ये जाणून घेणार आहोत। सध्या मतदारसंघात कोणाची हवा आहे? प्रताप पाटील चिखलीकर। प्रताप पाटील चिखलीकर। काय कारण आहे प्रताप पाटलाचं? काय म्हणल्या? काय कारण आहे प्रताप पाटलाची हवा आहे म्हणतात? सुखात दुःखात जातात, गोरगरिबाचा सहकार्य करतात, किंवा कोणी संकटात असेल दवाखान्याचं काम झालं। खासदार होते, नांदेड जिल्ह्याचे खासदार होते, त्यावेळेस कोणी कॅन्सर असेल काही असेल तर त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ते आरोग्य सेवा जिथल्या तिथं जिथं कोटेशन डॉक्टरचं आहे तिथं त्यानं सेवा केलेली आहे। आणि कोणावर अन्याय होता असेल आणि कधी रात्रशाही फोन लावून बघा, आणि ते तर आता 100% आमदार होणारच होतं। आपल्याला 20 तारखेला मतदान करायचं, कोणाला करायचं मतदान? घड्याळीला, याचा काय विषयच नाही ना। आणि प्रताप पाटीलच येणार, कोणी किती काही जरी झालं तरी प्रताप पाटील येणार। विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात का? नाही, कामकाज काय हो, समाजामध्ये मिळून मिसळून राहिलं तर मतदान पडते। कामकाज विषय काय आहे? आमदार शिंदे होते ते प्रताप पाटलाच्या आशीर्वादानं आमदार झाले होते। एकतर्फी सर्व आम्हीच त्याचं सहकार्य केलेलं हा शिंदे साहेबाचं। प्रताप पाटलाचा आदेश आल्या म्हणून शिंदे साहेबाचं काम केलं होतं, आणि पुन्हा कधी त्याच्याकडे गेलंही नाही आपण। काय विषय नाही, शिंदे साहेबाचा काय विषय। या नेक्स्ट आहे सध्या मतदारसंघात कोणाची हवा आहे? सध्या वंचित बहुजन आघाडी, शिवाभाऊ नरंगले। कोणाला 20 तारखेला मतदान करायचे, कोणाला करायचं? गॅस सिलेंडरला मतदान करून भरघोस मतांनी निवडून आणणार। तर महाराष्ट्रामध्ये सध्याला OBC आणि मराठा वातावरण चिघळलं होतं की दंगलीचे वातावरण निर्माण होण्याचं कारण असताना बाळासाहेबांनी आरक्षण बचाव यात्रा करून महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम केलं, आणि इथल्या मराठ्यांना इथल्या OBCचं ताट वेगळं असावं असा अजेंडा, शेतकऱ्याच्या हमीभाव मालाला मिळाला पाहिजे असे अनेक प्रश्न, रोजगाराविषयी प्रश्न घेऊन महाराष्ट्रामध्ये एकमेव खंबीर नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर घेत आहेत। असला कुठलाच BJP असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, हे कुठलाच सामान्य माणसाच्या प्रश्नावर आवाज उठवायला तयार नाही। फक्त जातीयतेचं राजकारण करण्याचं इथं षड्यंत्र चालू आहे। तर काय वाटते कोण होईल आमदार? ह्या बारला निश्चित OBCनं ठरवलेलं आहे, इथला SCनं, इथला मुसलमान आणि बौद्धानं, सर्वांनाच अशा जातीनं ठरवलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीचा आमदार शिवाभाऊ नरंगेला करून विधानसभेत पाठवण्याचं ठरवलं। विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? कारण काय, इथल्या कुठल्याच आमदारांनी इथल्या बेरोजगारांच्या हाताला काम लागला असला कुठलाच उद्योग आपल्या कंधार लोहा मतदारसंघात आणलेला नाही। त्यामुळे इथला बेरोजगार आणि सुशी बेकार कुठलाच समाधानी नाही। या कोण आहे नेक्स्ट बोलायचे? काय नाव? शेख आसिफ, कुठं राहता? कंधार। 20 तारखेला मतदान करायचे, कोणाला करायचं मतदान? कोणाची हवा? प्रताप पाटील चिखलीकर। काय कारण आहे प्रताप पाटलाची हवा? काय कारण? प्रताप पाटील इथं 40 वर्षापासून इथल्या राजकारणात सक्षम आहेत। प्रताप पाटलासारखा नेता कंधार लोहा तालुक्यात नाही। ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर लोकसभेच्या खासदारपर्यंत तो माणूस संघर्ष करत, कोणताही राजकीय कारकिर्दी नसताना तो माणूस संघर्ष करत आज इथपर्यंत आला। सर्व धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा एकमेव जर नांदेड जिल्ह्यात कोणता नेता आहे तर ते प्रताप पाटील आहे। प्रत्येक धर्माच्या स्थळाला, धर्माच्या ठिकाणी जे मंदिर असेल, दर्गा असेल, प्रत्येक समाजाचे लोकांचे जे एरिया असतात त्या एरियामध्ये असेल, या भरपूर ठिकाणी चिखलीकर साहेब एवढा निधी आजपर्यंत कोणी दिला नाही। विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? नाही, विद्यमान आमदार साहेबांनी आमच्या समाजाच्या हिताचा कोणताही प्रश्न मांडलेला नाही। आमच्या समाजाच्या बाजूनं कोणतेही कामं केले नाहीत। त्यांनी कामं केलेत, कोणत्या हिशोबानं कामं केलेत हे आम्हाला माहीत नाही। आणि आजच्या घडीला विद्यमान आमदार साहेबाजवळ जेवढे माणसं आहेत ते माणसं अगोदर विधानसभेला होते का नव्हते एक बी, जे होते ते आज एक बी नाही। सगळे नवीन माणसं घेऊन त्यांनी काम करायला सुरुवात केलेली आहे। काय नाव आहे आपलं? माझं नाव अशोक मारुती तेलंग, आंबुलगा गाव आंबुलगा। 20 तारखेला मतदान करायचे, कोणाला करायचं मतदान? माझं असं मत आहे की दरवर्षी आपण जे मतदान करतो ते मतदानाचं माणसाला, नवीन माणसाला थोडा चान्स द्यायला पाहिजे। का तर प्रत्येक वर्षी 5 वर्षानंतर माणूस बदलायला पाहिजे। का तर प्रत्येक वेळेस बदलला तर आपल्याला त्याचा अनुभव येईल की नवीन माणसाला नवीन पदावर जर नेलं तर खरोखरच आपल्याला त्याला बोलता येते। बार तेच म्हणलं तर माणसाला काही समजत नाही।
त्याच्यासाठी नवीन माणसाला चान्स द्यावा हीच माझं नवीन माणसाला कोणाला करायचं मतदान आपल्याला नाव ह्या आता जे नवीनचे माणूस उमेदवार आहेत. आणि म्हणजे भरपूर उमेदवार आहेत जे कधी नवीन त्या खुर्चीला पोहोचला नाही अशा माणसाला जाऊन शिवानरंगे सरकार राहायला पाहिजे असं एक माझं मत आहे. तर विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात का? नाही का तर त्यांनी बरीच काही बेकारी वाली बरीच काही सुशिक्षित बेकारांना काम भेटलं नाही. त्याच्यानंतर बरेच काही मजूरदार काम करत होते त्यांना काम वेळेला त्यांना भेटलं नाही आणि कामामुळेच लोक जनता थोडं अडचणीत आल्यामुळं ते लोकांचा विचार आहे की यावर्षी नवीन माणसाला बदलावं घ्यावं. या समोर समोर काय नाव आपलं? शेख लुकमान, गाव कोणचं? कंधार. 20 तारखेला मतदान करायचं, कोणाला करायचं मतदान? एकनाथ दादा पवार. काय कारण आहे एकनाथ दादा? हा, काय कारण आहे एकनाथ दादा पवार? नवीन माणसा पाहिजे, चांगला बदलाव होते इथं. कैसा है, एकनाथ दादा के ऊपर भरोसा जनता दिखाई रही पूरी. अभी एकनाथ दादा को ही वोट करना है हमको सबको. जो अभी पूरे नेता थे कि नहीं, चूतियों में काढ़े सबको, कि भान भाई के झगड़े में सब चूतियों में काढ़े. हमको सबको एकनाथ दादा को वोट करना है हमको. बरं, विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? अभी तो 5 साल पहले तो उन्होंने काम ही नहीं करे, खाली भान भाई का झगड़ा चल रहा है इनका. अभी तक कुछ भी नहीं हो रहा है इनका. रोड भी जो कर रहे हैं तो पहले के शासन से आया है तो उन्होंने करे बोले रोड. ये कोणाला करायचं मतदान? एकनाथ दादा पवारला. तर ते काय एकनाथ दादाची दुसरी प्रचाराची गाडी फिरते, काय मतदारामध्ये संभ्रम निर्माण होते? इनचा आता चर्चा तर एकनाथ दादाचीच आहे. निवड बी एकनाथ दादा. एकनाथ दादा डमी आहे असं बोललं जाते. नाही नाही नाही, हे काही नाही, हे फेक आहे सगळं. म्हणे एकनाथ दादा पवार. या काय नाव आहे? सचिन पेटकर. बरं, काय आहे त्या 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं, कोणाला करायचं? एकनाथ दादा पवार. काय कारण आहे एकनाथ दादा पवार नवीन उमेदवार आहे. 35 वर्षाचा चांगला राजकीय अनुभव आहे. एशियामध्ये नंबर 1 राहिलेल्या पिंपरी चिंचवडचा गटनेता राहिलेला माणूस आहे. रस्त्यावर, बेरोजगारीवर, चांगल्या आरोग्य सुविधावर, त्याचबरोबर पुण्यासारख्या ठिकाणी त्यांनी विकास कामावर चांगलं काम केलेलं आहे. मागचे 5 वर्ष झालं इथल्या वाडी खेड्यात माणसासोबत बसलेला आहे, माणसासोबत बसणार आहे, त्यांच्या सुखात दुःखात सहभागी होणार आहे. म्हणजे प्रत्येक गावात एका गावात 10 माणसाच्या घरी त्या माणसाने चहा पिलेला आहे. पुढचा माणूस आडनाव ओळखून त्याचं नाव सांगू शकतो आजच्या तारखेमध्ये. पुढच्या माणसाला बघितल्या त्याच्या पूर्ण नावानं जो हाक मारतो म्हणजे असा माणूस माणसात आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कंधार तालुक्यामध्ये एक चांगलं सक्षम नेतृत्व देतं. आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण होते, ते काय एकनाथ दादा डमी उमेदवार आहेत असं बोललं जाते. ही विरोधकांची चाल आहे. आता त्यांच्या पायाखालची जमीन निसटलेली आहे, कारण त्यांना पराभव दिसतोय. मग जेव्हा पराभव दिसतो आणि आपल्याकडे काही शस्त्रच उरत नाही, तेव्हा महाभारतात जसा शकुनी लंडी लबाडी करायचा, तशी हे पैशाच्या जोरावर नाचणारे लंडी लबाडी करतायत. आणि एक डमी उमेदवार उभा करायचा की लोकांमध्ये संभ्रम. सुरुवातीपासूनच इथं अफवाचं राजकारण राहिलेलं आहे. आणि अफवाच्या राजकारणामध्ये लंडी लबाडीमध्ये आपण कसं निवडून येऊ हा यांचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. पण हा प्रयत्न यावेळेस त्यांचा सफल होणार नाही. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? बघा, एखादा व्यक्ती जेव्हा 40 वर्ष काम करतो त्याच्यानंतर रिटायरमेंट होतो, अशा माणसाला ज्या वेळेस रेस्ट घ्यायला पाहिजे अशा माणसाला त्याच्या अनुभवावर विश्वास करून इथल्या लोकांना संधी दिली. पण त्यांनी 1825 दिवस असतात 5 वर्षामधले, 25 दिवससुद्धा हा माणूस मतदारसंघामध्ये नव्हता. विकासाच्या नावानं फक्त पैशातून कमिशनवर कामं करायचे, पैसा कमवायचा आणि ज्या कमवलेल्या पैशावरच इथं उड्या मारायच्या. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे, आज जे उमेदवार बसत आहेत, आज त्यांनी 10 गावात सुद्धा इथं सभा घेतल्या नाहीत. 40 माणसाच्या दरवाजावर यांनी जाऊन मत मागितले नाही. यांचा आत्मविश्वास एवढा आहे तरी पण की आम्ही 2000-3000 देऊन आणि निवडून येऊ असा ह्यांचा भ्रम आहे. पण इथली जनता खूप विचार आहे, भ्रमाचा भोळा फोडल्याशिवाय यावेळेस राहणार नाही. तुम्ही एकनाथ दादा पवार म्हणतायत, विरोधकाकडून टीका केली जाते की एकनाथ दादा पुण्याचे आहेत, पुण्याला जातील. एक गोष्ट सांगतो, एकनाथ दादा इथं जन्मलेले आहेत, त्यांचे आईवडील इथं, त्यांची शेती इथं, इथल्या सातबाऱ्यावर त्यांचं नाव आहे. इथं पोट भरायसाठी पुण्यासाठी आम्ही गेलेलो होतो, माझे भरपूर मित्र गेलेले, पण त्यांचं मतदान इथं आहे, त्यांची फॅमिली इथं आहे. पुण्याच्या बघा, पुण्याहून आलेल्या लोकांचं तुम्हाला मतदान जमते,
ट्रॅव्हल्सनं भरू त्यांना इथं पैसे देऊन तुम्ही मतदान करायला आलता, पण असाच एखादा सुशिक्षित येऊन उमेदवार होतोय ते चालत नाही. ही दुट्टिप्पी भूमिका इथल्या लोकांची आहे. आणि पुन्हा एकदा संभ्रम निवडून, आपण हरलेलोच आहोत, पण लोकांमध्ये कसा तरी संभ्रम निर्माण करायचा आणि आपली पोळी भाजून घेता येते का, हा एवढा प्रश्न आहे. त्याच्यामुळं लोकांनी बघा, तो माणूस इथला आहे म्हणूनच लोकांनी आज त्यांना डोक्यावर घेतलेले आहे. सगळ्या सर्वेमध्ये माणूस नंबर 1ला आहे, 50,000च्या लीडनी समोर आहे. जनता सांगते, आम्ही नाही. तुम्ही हॉटेलमध्ये जा, ST मध्ये बसा, लग्न कार्यालयात विचारा, एकच नाव आहे, एकनाथदादा पवार. का आहे? कारण लोकांमध्ये बसणारा माणूस आहे, इथला आहे म्हणूनच लोकांनी स्वीकारलं, बरोबर आहे. त्याच्यामुळं मला विश्वास आहे इथली जनता यावेळेस एकनाथदादा पवार यांनाच आमदार करणार. थँक्यू. काय नाव आहे आपलं? जय हिंद. कुठं राहता? कंधारमध्ये. 20 तारखेला मतदान करायचं, कोणाला करायचं मतदान? पडता पाटील चिखलीकर घडीला करणार आहोत. काय कारण आहे घडीला करण्याचं कारण काय? ज्यांचे 35 वर्षापासून जे काम केले त्याने सरपंचपासून येऊन जिल्हा परिषदमध्ये सदस्य होते, तेव्हापासून जे आमदार आले, एक टाईमचे खासदार झाले, आता खासदारमध्ये पडले, आता आमदारमध्ये आहे. बोला. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? आहे आहे आहे. काय कारण आहे? काय विकास कामं काय झाले? त्यांचे काम इतकं केले की मंदिर असो की दर्गा असो की आशुरखाना असो. त्यांचे उमेदवार आहेत आशा शिंदे, यांना द्यायचं असेल ना मग मतदान? कुणाचे उमेदवार आहे ते? विद्यमान आमदाराचा उमेदवार आहे ना आशाताई शिंदे, यांना करायचं असेल ना मग तुम्ही म्हणता? नाही ना, नाही. काय कारण? त्यांचं काम केलेच नाही ना, त्याने काम केलेच नाही. 5 वर्षामध्ये काय काम केले दाखवा. यांचं जे काम आहे ते बघा, कंधारमध्ये कुणाकुणाचे काम केले काय नाही. हां, आता ते उमरज बोरीचं काम, तुमचे कडकाबोरीचे काम इतकं केले की आपल्या मराठवाड्यामध्ये नाही इतकं काम केले भावी मंदिराचे. हां, आता 200 कोटीचं काम तुमचे उमरजचे महाराजाचं काम होणार आहे ते. हां, या. काय नाव आपलं? मोहम्मद उबेद. काय मतदारसंघामध्ये कोणाच्या हवं आहे? अभी तो एकनाथ दादा पवार की है, महाविकास आघाड़ी की. काय मुळे, कशामुळे, काय कारण? दादा ने पिछले 4 साल में मतदार संघ में घूम के एक गरीब घराने से थे. थोड़ी दादा की हिस्ट्री बताता हूँ आपको. एक गरीब घराने से थे. दादा ने वो गरीबी देखी जो मतदार संघ का हर आदमी 90-95% लोग जो गरीब रहते, दादा ने वो गरीबी देखी. वो गरीबी देख के दादा ये मतदार संघ से छोड़ के रोजी रोटी के लिए पुणे गए थे. वहाँ पर दादा ने अपना ऐसा काम किया. अभी दादा के पास 40,000 लोग वहाँ पर उनके कंपनी में जॉब करते हैं. दादा का ये विज़न है कि खंडार के मतदार संघ के बेरोज़गार लोगों को रोज़ी दी जाए, सारे समाज को साथ लिया जाए. और ये इस मतदार संघ में जो तानाशाही चल रही है, अगर किसी के खिलाफ़ कोई पोस्ट करता है, मुल्क में जो तानाशाही के तरफ ले जाया जा रहा है, उंगलियां काट दिए जाते हैं, 13-13, 14-14 टाके हाथ को बैठते हैं. ये मतदार संघ ने तय कर लिया है कि यहाँ पर तानाशाही नहीं चलेगी. यह मतदार संघ को तानाशाही के तरफ नहीं, लोकशाही के तरफ ले जाना है. सारा समाज दादा के साथ है, इसीलिए इस मतदार संघ से दादा जीत के आएंगे. और दादा का विज़न है कि दादा हर साल 2000 बेरोजगारों लोगों को रोजी देंगे. पर कोणाला करायचं मतदान? 20 तारखेला मतदान करायचं. मशाल एकनाथ दादा पवार महाविकास आघाड़ी के उम्मीदवार को कामयाब बनाएंगे, उनको वोट करेंगे. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात का? विद्यमान आमदार साहब ने भी कुछ काम किए हैं, लेकिन विद्यमान आमदार साहब कहाँ रहते थे, किसी को 5 साल में मिलते थे नहीं. बहुत सारे लोगों के निधि का, बहुत सारे लोगों के काम थे जो नहीं हुए. ख़ास तौर से यहाँ पर इस शहर के अंदर 8,000 मुस्लिम पॉपुलेशन है, मुस्लिम वोट है, लेकिन आमदार साहब ने इतनी बड़ी दरगाह है, हज़ारों लोग आते हैं, 2 बड़े बड़े उर्स भरते हैं, लेकिन दादा ने अभी जो विद्यमान आमदार साहब है उन्होंने कोई निधि नहीं दी. इसीलिए मुस्लिम समाज में उनके लिए थोड़ी सी नाराज़गी है कि भर भर के वोट तो लिए हमारे, लेकिन हमारे को कोई निधि नहीं मिली. काय नाव आपलं? गुलाम समदानी. कोणाला करायचं मतदान? एकनाथ पवार. काय कारण? कारण ये है कि कंधार का डेवलपमेंट में यहाँ पर
पिछले 15 साल से प्रताप चिखलीकर और जो है सो उनकी बहन यहाँ पर उम्मीदवारी के लिए ठहरे और आमदार और खासदार भी बने। तो कारण ये है कि मतलब जो है 2012 से जो कंधार शहर का हालत हो चुकी है, यहाँ पर पानी की समस्या, लाइट की समस्या, और ये सबसे बड़ा प्रॉब्लम कंधार शहर में ये है कि यहाँ पर मार्केट नहीं है और कोई रास्ते नहीं है, और बहुत ऐसे मतलब जो है सो विकास बिल्कुल ज़ीरो है। और यहाँ के जो मतलब आमदार जो अभी जो बैठे वाले राष्ट्रवादी से प्रताप चिखलीकर साहब, उनका सिर्फ यही काम है कि करप्टेड ही रहेंगे वो, बाकी मतलब विकास विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर समाधानी आहेत का? नहीं वो भी मतलब कुछ काम किए, बट ऐसा नहीं कि मतलब उन्होंने नहीं किया, ऐसा मतलब मैं रॉन्ग नहीं लूँ, लेकिन जो है सो ये बोलना चाह रहा हूँ कि जो है सो उनका भी कुछ काम नहीं है। वो जो मुंह देखकर मतलब जो है सो जहाँ कार्यकर्ता मतलब जो है अच्छे वोट दिला सकता, वैसे लोगों को मतलब निधि दिए, और खुद मतलब जो है सो अब 5 साल तो किधर देखी, कंधार की जनता ने देखा नहीं। और ये आज ये सर्वसामान्य मतलब जो है सो जनता ने ये तय कर लिया वाला है, कंधार लोहा मतदार संघ की जो है सो ये कार्ड मतलब आने वाला कार्ड जो है सो ये घरानेशाही को ख़त्म करना है, और एक अच्छा इंसान को जो है सो यहाँ पे आमदार बनाकर मतलब उसके हाथ में जिम्मेदारी देनी है। ये सर्वसामान्य जनता का जो है सो ऐसा मत है। और आने वाले जो है सो 20 तारीख को मैं आपके चैनल के माध्यम से सब लोगों को कहूँगा कि आने वाले 20 तारीख को मशाल ये चिन्ह के ऊपर बटन दबाकर जो है सो अपने हक का आदमी को चुन कर दे और एकनाथ दादा के हाथ मजबूत करे। अपने 2 अल्फाज ख़त्म करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। रहीम खान एकनाथ दादा पवार महाविकास आघाडी। काय कारण आहे एकनाथ दादाला कसं काय करायचं? एकनाथ दादा कोई अभी हमको जो है तो जिता कर लेकर आना है, क्योंकि भाई अभी तक ग्राउंड लेवल पर देखा जाए एकनाथ दादा का काम, ग्राउंड लेवल पे दादा एक लोग को जाकर मिल रहे हैं, हर गांव खेड़े ग्राम पंचायत तक दादा पहुंच रहे हैं। ठीक है, जो रनिंग आमदार है हमारे अभी इस वक्त के लोगों को पता तक नहीं है गांव खेड़े में ग्रामीण में कि एक रनिंग आमदार अभी कौन है। कभी वो 5 साल हो गया जीत कर आकर, लेकिन आमदार ने कभी किसी की जाकर तकलीफ को देखा नहीं, कभी किसी को मिला नहीं। रोड रास्ते सब कुछ खराब है, वैसी की वैसी है, कोई डेवलपमेंट नहीं, कोई काम नहीं। विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात का? विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात का? एकनाथ दादा पवार से हमको बहुत उम्मीद है और उनको हम लोग जिता कर लेकर आएंगे, और लोगों का भी उनके लिए उनके प्रति बहुत ज़्यादा प्यार भी है, इसलिए जो तो दादा ये बारी को एकनाथ दादा आमदार रहेंगे। तुम्ही या समोर माझं नाव नवनाथ बनसुडे आहे, मी राहणार फुलोळ आहे। माझं नाव नवनाथ बनसुडे आहे, मी राहणार फुलोळ आहे। आता 20 तारखेला मतदान करायचं, कोणाला करायचं मतदान? मी आमच्या कंधार लोह्यामध्ये एवढ्या जास्त विकास केला आहे, त्या विकासाला फक्त मी मतदान करेन। आणि या कंधार लोह्याचा फक्त जास्तीत जास्त विकास केलेला आहे, सगळ्या जनतेला माहीत आहे। विरोध पक्ष तर टीका करणारच आहेत, पण जनतेला पूर्ण माहीत आहे एवढ्या जास्त विकास कंधार लोह्याच्या आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी केलेला आहे। या 4ही साईडचे रोड, पूर्ण मोठमोठे दवाखाना, पानशुडीचा दवाखाना, हे पण हे रोड, हे 4ही साईडचे रोड शिंदे साहेबांनी केले आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण जनता शिंदे साहेबालाच निवडून आहे। कारण का? शिंदे साहेबापाशी कुठली जात पात काहीच नाही, शिंदे साहेबापाशी सगळ्या धर्माचे कार्यकर्ते आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महिला आणि इतर सर्व समाज येणाऱ्या 20 तारखेला शिट्टी या बटनवर दाबून शिंदे साहेबालाच विजय करतील, हे 100% मी गवाही देतो। मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण होते, काय दुसरा उमेदवार आशाताई शिंदेच्याच नावाचा आहे? हो आहेत ना, बऱ्याच रिंगणामध्ये उमेदवार आहेत, पण त्यांचं कार्य काय? पक्षाच्या जीवावर मतदान मागू नका, तुमचं वैयक्तिक या कंधार लोह्यामध्ये कार्य काय सांगा। जसं शिंदे साहेबांना विकास केले, तसं कुठल्या 1, 2, 3 उमेदवार असतील त्याचं वैयक्तिक कार्य इथं 2 कंधारमध्ये काय, रुपयाची कुठे निधी नाही, कुठल्या कार्यकर्त्याला मदत नाही, कुणाच्या सुखादुखामध्ये नाही। आमच्या आशाताई रात्र 12 वाजेवर कुठल्याही गोरगरिबाच्या सेवेसाठी तत्पर 100% तयार असतात। तसे मला एक आव्हान करायचं आहे, दुसरे जे उमेदवार आहेत रिंगणामध्ये, तुम्ही पक्षाच्या जीवावर मतदान मागू नका, तुमचं या कंधारमध्ये वैयक्तिक कार्य काय सांगा, आणि त्या वैयक्तिक कार्यावर जर असेल मतदान मागा। तर या शिंदे साहेबांना खूप मतदान केलं, शिंदे साहेबांना खूप विकास केला आहे, जनता 100% त्यांनाच निवडून देणार आहे।
मी प्रल्हादराव घुमे, संगुचीवाडी उपसरपंच येथील रहिवासी असून 20 तारखेला मतदान करायचं, कोणाला करायचं? येणाऱ्या काळात 20 तारखेला मतदान सौ आशाताई श्याम सुंदर शिंदे चालू विद्यमान आमदाराच्या पत्नी आहेत. त्यांनी तळागाळापर्यंत काम केलेलं आहे आणि मतदारसंघात असं एकही कुठलंही गाव राहिलेलं नाही. प्रत्येक गावामध्ये निधी पोहोचलेला आहे. कंधार शहरामध्ये बघितलं तर हा रस्ता शिवाजी पुतळ्यापासून जे बसस्टँडपर्यंत रस्ता हे पण त्यांच्या ह्याच्यातून झालेलं आहे आणि हॉस्पिटल ते पण त्यांच्या निधीतून झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळात आशाताई श्यामसुंदर शिंदेच हे आमदार राहतील. गंगाधर सोमनाथ काळेकर. 20 तारखेला मतदान करायचं, कोणाला करायचं मतदान? प्रेशर कुकर प्राध्यापक मनोहर धोंडे. काय कारण आहे धोंडे सरांना मतदान करायचं? अनेक उमेदवार रिंगणात आहेत. 12 वर्षापासून उद्ध्वस्त झालेल्या दुकानं जे लोक मार्केट एवढं सुंदर होतं ज्याच्यावर लोकांची रोजीरोटी चालत होती, अशा लोकांना उद्ध्वस्त करून स्वतःची राजकारणाची पोळी भाजण्यासाठी या लोकांनी इथल्या दुकानदाराचे घरे उद्ध्वस्त केले. काही जणांनी गाव सोडून गेले, काही लोक आत्महत्या करून मेले. 12 वर्षात यांनी फक्त याच्यावर राजकारण केलं. 2 महिन्याच्या आत व्यापाऱ्यांनी जेव्हा प्राध्यापक मनोहर धोंडे सरांपाशी हा प्रश्न मांडला, तो प्रश्न केवळ 2 महिन्यामध्ये त्याचा निकाल लावून 250 लोकांना दुकानं मिळवून दिले. हा पहिला मुद्दा. राहिला प्रश्न, लोक म्हणतात विकास विकास विकास. विकास हा कोणी कोणाच्या घरच्या पैशानं करत नसते. जे टॅक्स जनतेच्या पैशातून कटवला जातो तो टॅक्स जमा होतो आणि त्या टॅक्समधून तुम्ही जनतेची सेवा करणं आणि त्या टॅक्सचा वापर योग्य जागी करणं हा विकास असतो. राहिला विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहे? बिलकुल नाही. कसला विकास? या तुम्ही जस्ट 3 घंट्याच्या पूर्वी कोट्यावधी रुपयाचे उद्घाटन करतात. 3 घंटे माहीत आहे तुम्हाला आचारसंहितेला 3 घंटे बाकी आहेत. त्या 3 घंट्याच्या अगोदर तुम्ही कोट्यावधी रुपयाचे उद्घाटन करता. याचा अर्थ तुम्ही इथल्या जनतेला चिवत्या समजतात. चिवत्या. त्यांना माहीत आहे की काहीच नाही. पैसे दिल्याच्या नंतर याचे मतं विकत घ्यायचे. यांना चढलेला माज आहे सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता. आणि हा माज येणाऱ्या 20 तारखेला लोकमताच्या रूपानं कुकर प्रेशरच्या समोरचं बटन दाबून धोंडे सरांना विधानसभेत पाठवतील आणि या लोकांचा चढलेला माज, या घराणीशाहीचा माज 100% उतरतील म्हणजे उतरतील, यात तीळ मात्र शंका नाही. समोरून काय नाव आहे? माझं नाव शेख मुस्तफा. काय नाव आहे? माझं नाव शेख मुस्तफा आहे. माझं नाव शेख मुस्तफा आहे. शेख मुस्तफा. काय सांगताल? 20 तारखेला मतदान करायचं आपल्याला, कोणाला करायचं? आम्हाला उद्धव साहेबाला करायचं मतदान. मशाल निशाणीवर मतदान करायचं आहे. कोणाची मतदारसंघात कोणाची हवा आहे सध्या? एकनाथदादा पवार. काय कारण आहे? एकनाथदादा पवार जे नवीन शहर आहे, सगळ्या जे कार्यकर्ते तंडे, प्रत्येक एक गल्ली एक वार्ड एकनाथदादाला माहीत आहे. जे आमदार आहे, जो 6 महिन्यात जे लोक म्हणतात नवीन आलेला पुण्याहूनचा आमदार, त्यानं 6 महिन्यात स्टडी केलेली आहे कंधार तालुक्यामधली, लोहा तालुक्याची. त्याला एक टांडे माहीत आहेत, एक गल्ली माहीत आहे. दुसऱ्या कोणत्या आमदारला एक गल्ली माहीत नाही ना वार्ड माहीत नाही. त्याने एवढी मेहनत केलेली आहे. त्याला आम्हाला आमदार करायचेच आहे. बरं, विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? नाही, आम्ही त्याच्यावर नाराज आहे. ते 5 वर्षाच्या नंतर चेहरा दाखल नव्हते, आता चेहरा दाखवलेत. त्याला उद्या सांगलेली गोष्ट आठवण राहत नाही, तर आज काय बघणार आम्हाला त्यानं? 5 वर्षाच्या नंतर गेले, ते नंतर आजच भेटले. ते आमदार होता म्हणून माहीत होतं. माझं नाव शुभम संगनवार. शुभम संगनवार. हां. 20 तारखेला मतदान करायचं. इकडूनच या आणि 1 मिनिटामध्ये संपवा. 1 मिनिटामध्ये संपवा. दुसरा प्रश्न विचारा. बरं, आपल्याला 20 तारखेला मतदान करायचं. मी माननीय माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मतदान करणार आहे. करण्यामागचं कारण एकच, जे आपल्याला आज कंधारमध्ये झालेलं पूर्ण बाजारपेठ दिसतीये. आज 12 वर्षापूर्वी पूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त झालेली. त्यानंतर प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार असताना 16 फेब्रुवारी 2016 साली यांनी शासनाकडे 3 कोटी 58 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊन ही जागा नगरपालिकेच्या नावावर करून घेतली.
त्यानंतर हा तुम्हाला वैभव दिसते. हे वैभव आजपर्यंत लोकांना दिसलेलं नाही. मला आणखी एक प्रश्न सांगायचा आहे की बाबा ज्या लोकांना 4 वर्षात कंधार दिसलं, एवढी वर्ष तुम्ही पुण्यामध्ये राहून पुण्यातून इथे आलात, 4 वर्षात तुम्हाला का कंधारची आठवण आली? तुम्ही नगरसेवक असताना तुम्हाला तिथला विकास करता आला नाही म्हणून तुम्ही कंधारला येतोय ना. जर तुम्ही तिथे विकास केला असता तर कंधारला यायची गरज पडली नसती. आपण सांगतोय की आज एवढं काम झाले, तेवढं काम झाले. आपण 4 वर्ष झालं मतदारसंघात फिरताय, तेवढ्यामध्ये फक्त 4 कोटी रुपयांचा निधी उमरजला दिलेला आहे. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहे? नाही, त्यांचं काम असेल चांगलं, मी त्याबद्दल काय बोलणार नाही. ते काम करणार आहेत, ते काम केले असतील त्याबद्दल म्हणायचं नाही. आम्हाला चिखलीकर साहेबांकडनं जास्तीच्या अपेक्षा आहेत. आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगतो आणि तो अपेक्षेला पूर्ण जाणारा माणूस आहे. मला त्यांच्याकडनं जो सगळ्या काही गोष्टी मिळालेल्या आहेत. मला काय अर्ध्या रात्री काम असेल, मी त्यांना फोन केला तर ते कार्यकर्त्यांचा फोन रिसिव्ह करतात. आज मी काही लोकांना बघितलेलं आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण झालेली असताना ते पुणे शहरात असतात. म्हणजे तुम्ही आम्हाला का म्हणून आम्ही तुम्हाला मतदान करायचं? ज्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्यानंतर तुम्ही आमच्या पाठीशी नाही राहू शकत, तर मी त्या आमदाराला का आमदार म्हणून बघावं? त्या लोकांना का आमदार म्हणून बघावं? या समोर नेक्स्ट आहे कोण? काय नाव आहे आपलं? मी उमाकांत जोगदंड. काय गाव कोणचं? गुलाबवाडी तालुका. हो, एकनाथदादा पवार. हो. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? नाही, बिलकुल. त्यांनी काय प्रश्न मांडला? कशामुळं त्याला मतदान करायचं? त्यांनी शेतकऱ्याच्या विषयी कधी मांडला का? शेतीमालाला भाव आहे असं कधी त्यांनी हे केलेलं आहे का या सरकारने? कोणत्याही असो, हे आता हे जे महाविकास आघाडी कोणतं जे सरकार असेल त्यांनी शेतकऱ्याच्या मालाविषयी कधी संसदेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये प्रश्न उपस्थित केला का? सुशिक्षित बेरोजगाराविषयी प्रश्न उपलब्ध केला का? कधी प्रश्न मांडला का? किंवा हे कारखानदार हे करून त्यांना सोबत घेऊन वाळू माफी हे जे घेऊन करतात, त्याचा शेतकऱ्याला काय फायदा आहे? सुशिक्षित रोजगाराला काय फायदा आहे? आम्हाला हे सांगावं. त्याच्या कशामुळं मतदान करावं? हां, हे त्यांना प्रश्न विचारा की तुम्ही या इतक्या वर्षामध्ये हे बाजारपेठ उद्ध्वस्त केली, त्याच्यामधला व्यापारी मी आहे. कोणाच्या ह्याच्यामुळं केली? तेव्हा कोण आमदार होते, कोण खासदार होते? आज काय झालं? या मार्केटचा सत्यानाश झाला. 7 वाजता मार्केट बंद होतं. इथे एखादी कलंबरचा कारखाना आमच्या शिवारामध्ये होता, ह्याच्यावर 1000-2000 कुटुंब चालणारे होते. ते कोणा बंद केला? हां, हे यांना प्रश्न विचारा, त्यांना जागं करा की तुम्हाला मतदान कशामुळं द्यायचं आहे? दाजी भाऊजी हेलाच कशा करता? एखादी नवीन चेहरा येऊ द्या की त्याला काय करते, त्याला बी 1-2 संधी देऊ द्या की बघू. मग ते नाही दिलं तर त्याला बी तसंच आहे. पण संधी देऊन बघल्याच्या नंतरच सत्याचा लालचीपणा याच्या खाली ठेस लागल्यावरच माणूस खाली माय बापाची आठवण येते. तसं शेतकऱ्याच्या मालाविषयी शेतकऱ्याची भावना लक्षात घेऊन, सुशिक्षित बेकाराची भावना लक्षात घेऊन जे संसदेमध्ये प्रश्न मांडतात त्या माणसाला खरा आमदार करावं. इथं काय त्यांचं कर्तृत्व? कुठं का आणला निधी? बोगस रस्त्याला खड्डे, कुठेतरी वाडी तांड्यावर त्यांनी मुरुम टाकला का? भाई केशवराव धोंडगे साहेबांनी तेव्हा खासदार निधी नव्हता, आमदार निधी नव्हता, वाडे तांड्याला रस्ते केले, त्याच्यावर त्याला मुरुम साधा टाकता आला नाही. त्याच्यानंतर हे काय करणार आहेत? मग याला कशामुळं मतदान करायचं? म्हणून यावेळेस परिवर्तन अटळ आहे. आणि एकनाथ दादा हे नंबर 1चे उमेदवार आहेत. आणि त्यांनी आत्तापर्यंत बेरोजगाराला 40,000 बेरोजगाराला नोकऱ्या लावल्या आहेत. कशाच्या का माध्यमातून लावणार? आज हे शिक्षण सम्राट 40 लाख, 80 लाख, 60 लाख घेतात आणि आपल्या घशात घालतात. गोरगरीब जनता कुठून पैसे देणार आहे एवढी? त्यांचे लेकरं कुठे जावं? कशामुळं त्यांना मतदान करावं हे सांगा ना आम्हाला. म्हणून माझं एकच मत आहे, ठाम की फक्त येणाऱ्या 20 तारखेला शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशालीवर बटन दाबाव सगळ्यांनी आणि त्यांना मदत करून एक बार संधी द्यावं. नाही त्यांनी काम केलं जनतेचं तर त्याला जनताच हे राहणार आहे ना. जनता त्याची जागा त्यांना दाखवणार. पण आज खऱ्या माणसाला एक बार चान्स द्यावा. आपण सगळ्याचं बघितलंय, आता एक वेळ त्यांचं बघाव, काय फरक पडणार आहे? 2 मिनिटं थांबा. समजेच आहेत, समजेच उभा टाकून. काय नाव आहे आपलं? माझं नाव साहेबराव देवदास राशीवंत. गाव कोणतं आहे? खंदार. या खंदार हवा कोणाची आहे? फक्त मनोहर धोंडे, ओबीसी पॅनल पूर्ण, फक्त ओबीसी. 18 पगड जात, वंचित, बहुजन संपूर्ण फक्त मनोहर धोंडे साहेबासोबत आहेत. हे जे लोक बोलतात, फक्त आज तुम्हाला सांगतो सर, आणि थोडे चक्कर मारावरी चक कार्यकर्ते दारू पिऊन बेहोश, बायकोचे संसार खराब केले, मायबापाचे संसार खराब केले, फक्त त्यांना दारू पाजाले. मनमटन दारून मटण महाराणा प्रताप चौकामध्ये भोंगले येणारे दारू पिऊन सही.
आमच्या कार्यकर्ता आमच्या नेत्यापाशी मनोहर धोंडे साहेबापाशी केवळ जीवाचा कार्यकर्ता आहे. ना रुपयाची आशा आहे, ना कोणाची 1 रुपयाची आशा आहे, न चाय पिता. साहेब मी धोंडे साहेबाचा प्रचार करतो 2009 पासून. आता हे 12 वर्ष होतात खानदारमध्ये मार्केट पाडून टाकले होते. 12 वर्ष झाले कोणीच एक मार्केट उभा केलं नाही, एक दुकान उभा केलं नाही. पालोर लोक दुकानं टाकून सरी कामं करतात. ज्या वेळेस व्यापारी लोक आमच्या धोंडे साहेबापाशी आले की आम्हाला मार्केट नाही म्हणल्यावर साहेबाच्या लक्षात आल्यावर कायद्याच्या नियमानं कशी दुकानं बसतात, कायद्यानं कशी घ्यायची, हे मार्केट एका महिन्यामध्ये मनोहर धोंडे साहेबांनी उभा केले. बरं, कोणाला करायचं आपल्याला मतदान? आम्हाला फक्त ओबीसी. आमचा मनोहर धोंडे साहेब जिंदाबाद. आम्हाला शिक्षण शिकलेलं आहे. सर्वात जास्त नांदेडमध्ये सर्वात जास्त जो नेता अंगठा बहादर आहे, 6 डिग्र्या झालेल्या आहेत फक्त मनोहर धोंडे साहेबाचा. ओबीसीचा नेता जर टिकवायचा असेल, जनतेनं सुद्धा विचार करावा. आपल्या लेकराचं जर भविष्य कुठं टिकवायचं असेल तर ओबीसीचा नेता बघावं, त्यांना निवडून द्यावं. जय हिंद. काय नाव आहे आपलं? साहेबराव विठ्ठल सोनसळे, उस्माननगर. 20 तारखेला मतदान करायचं. कोणाला करायचं? शिवभाऊ नरंगलेला. कारण का करायचं, इतके दिवस आमदार बकळ बसलेत. आपला माणूस आहे, धनशक्ती विरुद्ध लढालाय त्यानं. कारण का श्रद्धेय बाळासाहेबांनी दिलेलं आहे तिकीट, त्याला मतदान करणं आवश्यकच आहे साहेब. कारण का गेल्या वेळी 2 नंबरला होते, त्यानं आपलं मतदान वाया घालायचं नाही आणि शिवभाऊलाच मतदान करायचं बस. मी राजकुमार केकाटे. गाव कोणचं? मी कंधार. बरं, 20 तारखेला मतदान करायचं. कोणाला करायचं? कोणाची आहे मतदारसंघात हवा? या मतदारसंघामध्ये पकड आजपर्यंत माननीय चिखलीकर साहेबांचीच होती आणि अजून राहणार सुद्धा आहे. या मतदारसंघाचा विकास जर करायचा म्हटल्यानंतर आदरणीय चिखलीकर साहेबच करतात. कारण तुम्हाला जर बघायचं असेल तर आपल्या या बाजूचं महाराणा प्रताप स्मारक आहे. आत्ता परवाच 75 लक्ष रुपये या स्मारकासाठी दिलेले आहे, या ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी. यानंतर इथून जर खाली गेलात तुम्ही तर ऐतिहासिक बौद्ध विहार आहे. त्या बौद्ध विहारासाठी त्या डागडुजी करण्यासाठी 7 लक्ष रुपये दिलेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी हिंदू व मुस्लिमचं एक दैवत आहे या ठिकाणी, मोठी दर्गा. विद्यमान आमदाराच्या 5 वर्षाच्या कामकाजावर आपण समाधानी आहात? नाही, अजिबात आम्ही समाधान नाही. विद्यमान आमदार झोपीमध्ये असल्यासारखा आहे. आम्हाला या ठिकाणी नवरा असून नसल्यासारखा विद्यमान आमदार होता. या आत्ताच्या काळामध्ये म्हणजे येणाऱ्या 20 तारखेला संपूर्ण जनता मतदारसंघातली पेटून उठलेली आहे आणि सर्व जनता चिखलीकर साहेबांनाच मतदान करणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगू इच्छितो की या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये जे उमेदवार उभे टाकलेले आहेत, एक पुण्याचा गुत्तेदार आहे, तो लेबरला या ठिकाणून घेऊन जातो आणि त्याचं काहीतरी कमिशन खातो, तो एक उमेदवार आहे. त्याच्यानंतर दुसरा उमेदवार आहे तो आशाताई शिंदे म्हणून ते पण मॅडम तशाच आहेत. कामाच्या नावाने काही एक पत्ता नाही. त्यांचे कारभारी आमदार होते परंतु त्यांनी कुठलाही विकास केला नाही. त्याच्यानंतर दुसरे आता छोटे मोठे आहेत उमेदवार पण त्यांचं काही खरं नाही. येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला चिखलीकर साहेबांनाच मतदान करतील आणि संपूर्ण जनता त्यांच्या पाठीमागे राहील. बोला. एकनाथ पवार म्हणजे एकनाथ पवार एकनाथ पवारच निवडून येतील. आपले कार्य सगळं काम एकनाथ पवारच करतील. सगळं काम केलंय, बाकी कोणी नव्हतं. म्हणजे धोंडे सर माझं काम केलंय. साहेब काम केले हे बाजारामध्ये कोण हे वसवाट पाले चिखलीकर तुमचं हे सगळं कोण आहे? सगळं वसाड पाले म्हणजे कधी वसाड पाले कोण पाले? चिखलीकर शिंदे
ओसाड पाडले म्हणजे वैजू मसंदगी बघितलं काय हे ना हात येऊ दे ना हे कधी चिकनी गरीबी आहे ना हो आणि हे कोण कोणता बापू ते मतदान कोणाला करणार हो? मतदान कोणाला? मतदान म्हणजे धोंडे सराला बाजा लावून धोंडे सर धोंडे माझा बाप बस या समोर या की थोडे या बाजू या झालं थोडं बाजूला घ्या. कोणाला मतदान करायचं? मी एक सर्वसाधारण मतदार आहे. तर या कंधार लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये एक विकास पुरुष असं विकासाचं एक इथल्या तरुणांना रोजगार जर मिळायचा असेल, जर ह्या विधानसभा क्षेत्राची जर प्रगती व्हायची असेल तर प्रताप पाटील चिखलीकर हेच योग्य उमेदवार राहतील असं माझं एक वैयक्तिक मत आहे. ठीक आहे या की समोर. 20 तारखेला मतदान करायचंय. कोणाला करायचं? आम्हाला योग्य तर वाटते चिखलीकर साहेबच वाटतात योग्य. पहिल्यापासून बी चिखलीकर साहेबालाच करत आले आम्ही आणि आता इथून पुढे पण त्यांनाच करायची अशी इच्छा आहे आमची. हे जे कामं जे करायले ते दिखावासाठी करायले, त्यांनी जे काम करतात ते जे पक्कच करतात, काय करायचे असेल ते आमचं मत पूर्ण त्याला द्यावं अशी इच्छा आहे. 20 तारखेला मतदान करायचंय. कोणाला करायचं आमदार? ज्या निवडणूक आयोगानं नोटा बटन काढलं त्याच्यावर कोणी बोलणं आलेच. मला नकारार्थी मतदान करायचं नाही, मतदान करायचं आहे पण नकारार्थी करायचं आहे. वरील पैकी कोणी पात्रतेचा नाही असं माझं मत आहे. ठीक आहे नोटाला करा. ठीक आहे 20 तारखेला मतदान करायचं. कोणाला करायचं? एकनाथ दादा पवार. चला एक नाव घ्यायचं बघता निघायचं. 20 तारखेला मतदान करायचं. कोणाला करायचं? 20 तारखेला मतदान आम्ही चिखलीकर साहेबालाच करायचं आहे. शंकरांना एवढं शासन कोर्ट आणलं होतं, आपल्या तहसील आणलं, तसल्या माणसाला खांदार तालुका पाडलेला आहे. 23 तारखेला तुम्हाला कळेल की कोणतं प्रकरण इथं कोण येईल काय नाही, तुम्हाला 23 तारखेला कळेल आणि चिखलीकर साहेबाशिवाय येऊ शकणार. चला नाव घ्या आणि निघा. कोणाला करायचे आपल्याला आमदार? कोणाला करायचे? आमदार कोणी असो, वीज पाणी रस्ता ही सरकारच्या बापाची जबाबदारी आहे, त्याला द्यावं लागेल. पण ह्याच्यापेक्षा जो कोणी आमदार काम चांगलं केले त्याला मतदान भेटेल. 20 तारखेला आपल्याला मतदान करायचंय. कोणाला करायचं आमदार? प्रताप पाटील चिखलीकर. 20 तारखेला मतदान करायचं. कोणाला करायचं आपल्याला आमदार? भाऊ आता जे बी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, ज्यांनी की महाविकास आघाडीने जेवढ्या काही योजना दिल्यात जसं की लाडकी बहीण असेल, मातंग समाजासाठी देश स्वातंत्र्य होऊन आज 70-75 वर्ष झाले. 75 वर्षामध्ये मातंग समाजासाठी कुठल्याच सरकारनं आतापर्यंत कधीच दखल घेतली नाही. पण या महायुती सरकारनं दखल घेऊन मातंग समाजासाठी 76 वर्षापासून जे विषय प्रलंबित होते मातंग समाजाचे, त्याच्यापैकी 168 विषयापैकी 22 विषयाला मागणी पूर्ण करून दिली. जसं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा भव्य दिव्य स्मारक उभा करून देणं, लहुजी वस्ताद साळवे यांचं स्मारक उभा करून देणं, आरटीच्या धर्तीवर बार्टीची स्थापना करणं आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की जे बी महायुतीचे या मराठवाड्यामध्ये जेवढी काही उमेदवार असतील त्याला 100% मातंग समाज हे महायुतीच्या उमेदवाराला निवडून देईल. कोणाला करायचं आपल्याला आमदार? आमदार मी काय सांगू शकत नाही. मी तालुका कंधार, जिल्हा नांदेड. नाव सांगा कोणाला करायचं मतदान? मी शामराव माधवराव वाडीकर, जंगमवाडी सरपंच प्रतिनिधी बोलतो. मतदान कोणाला करणार? मतदान कोणाला करायचं हे मी सांगू शकत नाही की जनतेला सर्व काही माहीत आहे. गल्ली ते दिल्ली कोण विकास करू शकते
कोण भारत देश घडू शकतो, कोणाचे काय प्रश्न कोण सोडविले काय नाही, लहान गल्ली ते दिल्लीपर्यंत ज्यांनी कोणी विकास केला असेल त्यांचा त्याचं विश्लेषण करून बारकाईनं जनता त्याचा विचार करील. ज्यांना विकास केला खरोखर, शिक्षण असो, महिला असो किंवा वरिष्ठ किंवा नाव नाही घ्यायचं आहे ना, नाव घ्यायचं नाही. आणि मी एवढंच बोलतो जनतेला की सर्व गल्ली ते दिल्ली कोण विकास करू शकतो, भारत देश कोण सांभाळू शकतो हे जनतेनं ठरवायचं. जनतेनं सर्व गोष्टीचा विचार करून सर्वांनी करावं एवढीच विनंती करतो. जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. वाह, काय वाटतं कोण होईल आमदार? माझं नाव सईद नूर. आमदार प्रताप पाटील चिखलीकर घडी या निशाणीसमोर बटन दाबून प्रचंड म्हणते विजय करा. हेच कंधार लोह्याचा विकास करू शकतात एवढी विनंती. अजून कोण? प्रल्हाद जाधव. किती कोणी काही जरी बोललं तर एकनाथ दादा 100% हे आमदार होणार आहे, हे याची कुठलीही शंका नाही. विकास कंधारचा 100% एकनाथ दादाच करणार आहे. 20 वर्षापासून कोणी केलं नाही. अजून कोणाला बोलायचं आहे का? एका शब्दात कोणाला मतदान करणार आहात आणि का? फक्त दुसरं काय बोलायचं नाही. कोणाला मतदान? एकनाथ दादा पवार. तिकडे बघू. एकनाथ दादा पवार. हा, विकास पुरुष आहे काय? विकास पुरुष. हा, ठीक आहे. चला. अजून कोण आहे? समोरून येऊ नका हो. ना इधर ना उधर. आता फक्त 20 नोव्हेंबर आणि गॅस सिलेंडर. प्रतापराव पाटील चिखलीकर तेच विकास लोहा कंधार तालुक्याचा करू शकतील, त्यालाच मतदान. अजून कोण आहे? एका शब्दात कोणाला मतदान करणार आहे? चिखलीकर साहेब. का? चांगले आहेत, काम करतात, अर्ध्या रात्री फोन उचलतात. अजून कोण करणार? नांदेडकर IIB करिअर इन्स्टिट्यूट आणि डिलक्स फर्निचरच्या सौजन्याने आज आपण लोहा कंधार मतदारसंघामधील लोकांना विचारलेलं आहे या पुढील 5 वर्षामध्ये त्यांना